माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहे आमच्या गावी टिपराला आणि दादा पण आले. दादा आतमध्ये बसला आहे, मी आता बाहेर आहे, जरा व्हिडिओ काढण्यासाठी आलो आहे. बघा आपण छोटा आयफोन घेतलेला आहे ते बघा. ती कुठेतरी गाडी आली आहे आता. आधी इथं आतमध्ये बसला आहे. हा आमचा एम्प्टी डब्बा आहे. हा दरवाजा बंद आहे इथं. मित्रांनो आम्ही आता दिव्यावरनं गाडी पकडली आहे. दिवा सावंतवाडी 10105 हाच नंबर आहे ना, आता विसरलो असेल मी. 8 नंबर आहे दिव्याचा. कोकण असं आहे ना मित्रांनो की कधी पण सण आला ना गर्दी असते दिवा सावंतवाडीला. खूप गर्दी असते आणि भरपूर लोक जातात माझ्याकडे. गर्दी कधीच थांबत नाही कोकणात जायला. ये बघा सगळं टाईल्स वगैरे सर्व एकदम प्रॉपर लावलेलं आहे. टाईल्समध्ये पण झाडं लावली आहेत मित्रांनो. दिव्याचं एक 8 नंबरचं खासियत आहे की इथं योगा करतात 8 नंबर आणि 7 नंबरला. हे बघा हे काका बघा योगा करत चालले. काय बोलतात त्यांना, स्टेशनला पण योगा करतात. मित्रांनो मी 5:30 वाजता निघालेलो आणि 6 वाजता पोचलो इथं आणि 6:20ला ही गाडी सुटेल. 6:20 कधी 6:30 पण होते, 7:30 अशी होती गाडी कधी कधी. हे बघा लोकल बघा लोकल ट्रेन तर देखो मुंबईची खासियत, मुंबईची शान लोकल. मित्रांनो कोकणात कधी जा, पण ती कोकणात जाण्याची आतुरता असते ना ती एकदम भारी असते मित्रांनो. आणि म्हणजे खूप मजा वाटते जाताना. आणि आपण जातो आता कोकणात टिपराला आपल्या गावी आणि गाड्यांचा लय आवाज येतो मित्रांनो. बघा इकडे पण काय बोलतोस? स्टेशनला उतरायचं नाही बाहेर. काय नाही उतरायचं? हां स्टेशनला नाही उतरणार. हां हे बघा TT आलेत तिथे आहेत ना उषा फुसकी. नीट टाक ना हातरून. दादा आता बसलाय एकदम. काय मी नाही एक्सचेंज करणार. हां मित्रांनो हा म्हणतो की सीट एक्सचेंज कर. मी नाही करू शकत एक्सचेंज. इथं मला व्हिडिओ काढायचे सीट बाहेर राहून. हा नाही उतरत. तर आता मित्रांनो आम्ही पनवेलला पोचलेलो आहे. बघा पनवेल. आता ही तेजस एक्सप्रेस आलेली आहे. तेजस एक्सप्रेसचे डोर बघा कसे आहेत, ऑटोमॅटिकली उघडतात. आणि पहिले हिला पाठवली नंतरला ही जाईल दिवा सावंतवाडी. बघा तेजस एक्सप्रेस. मित्रांनो दादा आणि मी पहिल्यांदा असे दोघं गावी जातो आहे. असं आम्ही कधी गेलो नाही. काय मग मी मम्मी पप्पांसोबतच गेलो आहे आणि एकटा तर मग असं कधी गेलो आहे मी कधीतरी राहायला. पण असं दादा आणि मी फक्त पहिल्यांदाच होतो आहे. आता तेजस एक्सप्रेस निघाली. डोर का बंद होत नाहीत? बघा डोर बंद झाले बघा ऑटोमॅटिक. बादशाह आता पनवेल नंतर मित्रांनो आपट्याला पोचलो आहे. बघा मित्रांनो आपटा. आणि मी आता झोपणार आहे आणि मला लय आता कंटाळा झोप येते. रोज मला असं म्हणजे मी कामाला जायचो मला झोप पूर्ण होत नाही माझी. आणि त्याच्या अगोदर मी शाळेत जायचो म्हणजे कॉलेजला जायचो पण तेव्हा पण मी लवकर उठायचो मग तेव्हा पण माझी झोप व्हायची नाही. आणि आता पण कामाला झोप होत नाही. आता आज मी झोपून घेतो पूर्ण दिवस ट्रेनमध्ये. आणि उद्या गावी गेलं पण झोपूनच राहणार जास्त आणि फिरणार. आपट्यावरनं गाडी पण निघाली आता. थोडं हे दूर कसलं आलं आहे
धोका आहे का काय आहे माहिती. ए डॉगेश भाई डॉगेश. हा दूर कसलं धोका एवढं तुम्हाला कमी दिसत असेल व्हिडिओ मध्ये. आपटा ये पूर्ण धोका मित्रांनो. आता आपट्यानंतर जिते आले मित्रांनो. जिते 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 जितेवरनं पण सुटले ट्रेन मित्रांनो. दादा आता मम्मी सोबत बोलतोय. कांडो मॅन झोपले बघा का काय ना काय सिरीज बघतोय. वेब सिरीज बघतोय. आणि मी इथं मस्त बसून झोपलोय. बसलो नाही झोपलोय. इथं ऊन लागते मित्रांनो मला लय. तर बघ किती ऊन येते बघा. ते पडदे टाकलेत मी आता. आणि ही लाईट बघा लाईट जे असे काय ना काय वही बी वाचत असतील त्यांच्यासाठी आहे. आणि इथे एक USB आहे. इथे एक पोर्ट आहे. मी चार्जिंग लावलेलं आहे याला आता त्या आयफोनला आपल्या. याची पिन जरा खराब होत चालली मित्रांनो. आता मित्रांनो बेल घेतलाय. दोघा बेल काका दादा पण बेल खातोय. बेल काका बादशाह आहेत. आणि तो ऊन लय लागतो. आता मला ना पडदा टाकून राहावं लागेल. लय ऊन येते मित्रांनो. बेल एकदा खाऊन बघतो कशी आहे. तर मित्रांनो आता आम्ही वीरला पोचलेलो आहे. वीरला खूप वेळ झाला. गाडी किती वेळ थांबलेली आहे. हे बघा वीर स्टेशन. अजून सिग्नल पण दिला नाही तिथे. खूप वेळ झाला. दादानी सांगितलं खाली उतरायचं नाही तरी मी खाली उतरलो आहे. स्टेशनला उतरायचं नाही बाहेर. का नाही उतरायचं. स्टेशनला नाही उतरणार. हे बघा इथं बाजूला रोड आहे. आज क्लायमेट एकदम बादशाह आहे मित्रांनो. किती वरती आहे बघा ट्रेन स्टेशनपासून. हा आमचा M2 डब्बा. आता दिव्या गाडीला 3 डबे आहेत ACचे. हा M1 M2 M3. मित्रांनो मी 10-15 मिनिटाची झोप घेतलेली तरी पण गाडी इथेच आहे. खूप वेळ झाला आणि मी तिथंच झोपून राहिलेलो. नंतर समजलं वीरला आहे. मानगावला झोपलेलं तर वीरपर्यंत मी उठलो आहे. आता बघू कधी सुटते गाडी. अजून सिग्नल नाही दिला आहे. सिग्नल तरी द्यायला पाहिजे होता. क्रॉसिंग आहे वाटतं गाडीची. आपण AC डब्यामध्ये इथून बादशाह फिलिंग येते. AC डब्यामध्ये भारी वाटते मित्र एकदम बादशाह. थंड थंड एकदम. बाजूलाच वेंट्स असतात ACचे. ते बघा वीर. मित्रांनो मी आता सँडविच घेतलं आहे आणि वडापाव घेतला आहे. आता वडापाव घेतो तेव्हा सँडविच आणि चिपळूणचं माणसं बघा सर्व बसले गाडीची वाट बघतायत. आता मित्रांनो सावड्याला पोचलेलो आहे. मगाशी चिपळूण होता आता सावडा. चिपळूणला वडापाव आणि सँडविच खाल्ला. गाडी लगेच चालू पण झाली. सावडा स्टेशन बघा इकडून खाली आहे. इथं काय एवढं बनलं नाही. तिकडं बनलेलं आहे बघा.
दादा माझ्या सीटवर आलेला आहे बाजूला, तिकडं मगाशी होता, आता इथं आलं आहे. तर मोबाईल चार्जिंग लावलेला बघा. याला हा गिफ्टमध्ये भेटला आहे ना. तोंडाने बोल काहीतरी. मला बड्डे गिफ्ट भेटला होता मित्राने दिला. पॉवर बँक बोटचा आहे बघा. आणि फोन तो देखो कोणचा आहे. हवा कमी येते नाही सीट ना. दरवाजा बोलताच बंद करतात तर मग आता मित्रांनो आता संगमेश्वर आलेलं आणि खूप वेळ इथं गाडी थांबली. मी दादा तिकडे झोपला तर माझ्या जागेवर, आणि त्या जागेवर मी आलो आहे. हसते बघ असा. माझी जागा कब्जा केला. आता मित्रांनो आडवलीला थांबली होती ट्रेन. आडवलीनंतर येरवली वाटतं. येरवलीनंतर विलवडे. विलवडे माझं गाव आहे. आडवली आमच्या डिक्के भाऊचं गाव. हो डिक्के भाऊ बघा तुमचं गाव. आता वेरवलीला आलोय. दादा बाहेर वाकून बघतोय. वाकून बघत नाही, स्टेशन बघतोय. हो का मित्रांनो, दादा असं बाहेर वागून बघत असतो दरवाजाच्या. दिवा सावंतवाडी प्लॅटफॉर्म एवढं असं हे नाही. वेळवली पण त्यांना जवळ पडत असेल. हां आता वेरवली गेलंय मित्रांनो. इथे यावं लागतं ना. हे बघा
खाली उतरायला लागतं, त्यामुळे आता आम्ही खाली आलो. आम्ही लय पुढे आलो मित्रांनो. पोलीस होते पोलीस. हे बघा दादा उतरला आता. आले बघ. तर मी उतरतो. पटापट जायचं होतं आम्हाला. दादूस गावाला पोचलेलं आहे. आता खांद्यावर बॅग घ्यायची. हे बघा काय केलं आहे, पाईपलाईनसाठी केलं असेल बहुतेक, है ना. पाईपलाईन. आणि आता आमच्या वाडीत पोचलेलं आहे. वाडीत नाही, रस्त्यात. तिथं अंगणवाडी आहे. दादा घेतोय सामान. मित्रांनो, मला बाजारपेठमध्ये आलं व्हिडिओ काढायला जमत नाही, कारण की म्हणजे गाडी थांबलेली असते, रिक्षा, ते पटकन जायचं असतं, म्हणून व्हिडिओ काढायला भेटत नाही. दादा काहीतरी बोल. दादाला कंटाळा आला, तर दम लागलाय. लेट झाली की लवकर झाली? 4 वाजता ते लवकर झाले. रोजचा टाइम काय असतो गाडीचा? वंश बब्बू काय टिक्का बिक्का लावून. हे बघा भात ठेवलेला आहे. गावाला पाऊस पडला ना वंश? तू मुंबईला होतास ना? तुला माहिती आहे पाऊस पडला? कोण बोलला? आई बोलली. पाऊस बघितलास? मग तुला कसं माहिती? फोनवर सांगितलं. हा काय, त्याच्या आईने फोनवरनं सांगितलं. आणि पाऊस पडलेला किती दिवस पडला? भरपूर दिवस पडला. तू होता कुठं इथं पाऊस? तेच तर होता कुठं तो आलेला मुंबईला दिवाळी, मुंबईचं जाकरवाणी. तर मित्रांनो, काल आलो लगेच झोपलो. खूप म्हणजे कंटाळा आलेला आणि झोपून गेलो. आणि आता सकाळ झाले. आज टिप्पर आहे आणि आज जाणार आहे देवळात. तर आपण ह्या व्हिडिओला एंड करूया आणि नंतर दुसरी व्हिडिओ चालू करूया. हे बघा आमचा कंदील वगैरे लावून ठेवलेला आम्ही. हा प्लॅस्टिकचा आहे आणि हा कागदाचा आहे वाटतं, नाही कपडा आहे, वेगळंच कुठं तरी कपडा आहे. तर मित्रांनो, आता व्हिडिओ एंड करतो. मी आशा करतो माझी व्हिडिओ आवडली असेल ट्रॅव्हलिंगची. आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत व्हिडिओ मी एंड करतो. टाटा, बाय बाय. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that